मित्रहो, शेती म्हटलं की सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. आणि पाण्यासाठी आपण बघतो प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर ही अत्यंत आवश्यक असते. आणि विहिरीत पाणी असेल तर शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे शेती करू शकतो. मित्रहो, आता हे विहीर खोदणं खूप खर्चिक काम असतं आणि याच अडचणीवर मात करण्यासाठी राज्य सरकार एक जबरदस्त योजना घेऊन येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी थेट 2.5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. मित्रहो, ही कोणती योजना आहे, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, राज्य सरकार खास करून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर खोदण्यासाठी पात्र लाभार्थ्याला 2.5 लाख रुपये इतके मोठे अनुदान दिले जाणार आहे. मित्रहो, आता या योजनेच्या माध्यमातून आपण विहीर खोदण्यासाठी अनुदान घेऊ शकतो. या व्यतिरिक्त जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असेल तर 50,000 रुपये, इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये, कृषी पंप खरेदीसाठी 20,000 रुपये, वीज जोडणी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घ्यायचं असेल तर 10,000 रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करायचे असेल तर 1 लाख रुपये, ठिबक सिंचन आपल्याला करायचं असेल तर 50,000 रुपये आणि तुषार सिंचनासाठी 25,000 रुपयाचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं जातं. आता नेमके कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, पात्रता निकष काय आहेत, हे आपण या ठिकाणी बघूयात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा. सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला यासाठी आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आत असावं, ही अतिशय महत्त्वपूर्ण अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि नवीन विहिरीसाठी कमीत कमी 1 एकर क्षेत्र हे त्या शेतकऱ्याच्या नावावर असावं. शेतकऱ्याचे नावे 7-12 आणि 8 उतारा असणं बंधनकारक आहे. तर ह्या अटी असून आता अर्ज कुठे आणि कसा करायचा. मित्रहो, ही योजना प्रत्यक्षात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबवली जाते आणि अनुदान हे समाज कल्याण विभागाकडून उपलब्ध होत असतं. आता यासाठी आपण कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती किंवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे संपर्क साधू शकता आणि या योजनेची संपूर्ण अशी माहिती घेऊन आपण आपला अर्ज सादर करू शकता. मित्रहो, विहिरीच्या कामासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला हवी आहे. विहिरींची कामे ही सहसा उन्हाळ्यामध्ये केली जातात, कारण पावसात चिखल असतो आणि पाण्यामुळे काम करणं कठीण जातं. त्यामुळे आपण जर आत्ताचा अर्ज केला तर उन्हाळ्याच्या हंगामापर्यंत आपला अर्ज मंजूर होऊन आपल्या विहिरीचं काम सुरू होऊ शकतं. त्यामुळे आपण आजच आपला अर्ज पंचायत समितीमध्ये जाऊन सादर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले कोणी बांधव असतील जे खास करून अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असतील अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवा, म्हणजे त्यांना या योजनेची माहिती होईल आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन ते सुद्धा शेतीकडे वळतील आणि त्यांचं जीवनमान उंचावतील. धन्यवाद.